नमस्कार मित्रांनो, मी काजल तडकोड तुमचं माझ्या काजल्स मोटिवेशन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी असे लोक भेटतात जे आपल्याला जाणून दुखावतात, आपला अपमान करतात, आपल्यावर हसतात, आपली किंमत कमी करतात किंवा आपला मानसिक छळ करतात. कधी हे लोक आपले नातेवाईक असतात, कधी मित्र, कधी सहकारी, तर कधी अगदी अनोळखी लोकही असू शकतात. अशा वेळी मनात राग येतो, संताप येतो, कधी कधी तर बदला घेण्याची इच्छाही निर्माण होते. आपल्याला वाटतं की त्यांना तसाच त्रास द्यावा, त्यांना जशाच तसं उत्तर द्यावं किंवा त्यांचा अपमान करावा. खरं सांगू, असं केल्याने आपण मजबूत होत नाही, उलट आपण त्यांच्यासारखेच होतो. खरा धडा हा ओरडून, भांडून किंवा सूड घेऊन शिकवला जात नाही. खरा धडा शिकवला जातो तो तुमच्या शांततेने, तुमच्या आत्मविश्वासाने, तुमच्या वाढीने आणि तुमच्या यशाने. जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता तेव्हा कोणीही तुम्हाला हलवू शकत नाही, कोणीही तुम्हाला मोडू शकत नाही आणि कोणीही तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 15 शक्तिशाली पद्धती सांगणार आहे ज्या तुम्हाला केवळ छळ करणाऱ्या लोकांना स्मार्ट पद्धतीने धडा शिकवायलाच मदत करणार नाहीत, तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप मजबूतही बनवतील. या पद्धती तुम्हाला तुमची किंमत ओळखायला शिकवतील, तुमच्या सीमारेषा ठरवायला मदत करतील आणि तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याची ताकद देतील. जर तुम्हालाही कधी कोणीतरी कमी लेखलं असेल, तुमचा अपमान केला असेल किंवा तुम्हाला मानसिक त्रास दिला असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. कारण आज तुम्ही फक्त ऐकणार नाही, तर स्वतःला बदलायला शिकणार आहात. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, शांत रहा. शांतता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे, कारण ती समोरच्याला गोंधळात टाकते. रागात बोललेले शब्द तुम्हालाच दुखावतात, म्हणून आधी शांत व्हा. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवता. छळ करणाऱ्या लोकांना तुमची प्रतिक्रिया हवी असते, ती देऊ नका. शांतता म्हणजे कमकुवतपणा नाही, ती परिपक्वतेची निशाणी आहे. नंबर 2, भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. ते तुम्हाला चिथावतील, पण तुम्ही भावनिक झालात तर ते जिंकतील. तुमच्या भावना तुमच्या नियंत्रणात असल्या पाहिजेत, इतरांच्या नाही. भावनिक प्रतिक्रिया देणे म्हणजे त्यांना तुमची कमजोरी दाखवणे. दीर्घ श्वास घ्या आणि परिस्थिती समजावून घ्या. जेव्हा तुम्ही भावनिक होत नाही तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत दिसता. नंबर 3, सीमारेषा ठरवा. तुमच्या आयुष्यात काय स्वीकार्य आहे आणि काय नाही ते स्पष्ट ठरवा. जर कोणी तुम्हाला अपमानित करत असेल तर ठामपणे बोला. सीमारेषा ठरवल्या की लोक तुमचा आदर करायला लागतात. तुमची शांतता तुमची जबाबदारी आहे, ती जपा. ज्यांना तुमच्या सीमा मान्य नाहीत त्यांना दूर ठेवा. नंबर 4, स्वतःवर काम करा. तुमचा छळ करणाऱ्यांना सर्वात मोठा धडा म्हणजे तुमची प्रगती. नवीन कौशल्य शिका, स्वतःला सुधारत राहा. तुमची वाढ पाहून त्यांना आपोआप पश्चाताप होईल. स्वतःवर काम करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. तुमचे यश हे तुमचे सर्वात प्रभावी उत्तर आहे. नंबर 5, दुर्लक्ष करा. काही लोकांना महत्त्व दिले की ते जास्त त्रास देतात. दुर्लक्ष केल्याने त्यांची शक्ती कमी होते. जे लोक तुमची किंमत करत नाहीत त्यांना वेळ देऊ नका. तुमची ऊर्जा फक्त सकारात्मक लोकांवर खर्च करा. कधी कधी सर्वात मोठा धडा म्हणजे शांतपणे दुर्लक्ष करणे. नंबर 6, आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वास असलेला माणूस सहज सुटत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सक्षम आहात. तुमची देहबोली, आवाज आणि विचार मजबूत ठेवा. स्वतःला कमी समजू नका. तुमची किंमत ओळखा. आत्मविश्वास तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत टिकवतो. नंबर 7, योग्य वेळी योग्य उत्तर द्या. वाद घालणे नेहमीच गरजेचे नसते, पण जेव्हा गरज असेल तेव्हा ठामपणे बोला. तुमचे शब्द स्पष्ट, शांत आणि प्रभावी असावेत. घाईत प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करून बोला. योग्य उत्तर योग्य वेळी दिले तर समोरचा गप्प होतो. नंबर 8, तुमची ऊर्जा वाया घालवू नका. नकारात्मक लोक तुमची मानसिक ऊर्जा शोधतात. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही.
तुमचा वेळ मौल्यवान आहे. योग्य लोकांवर खर्च करा. जिथे आदर नाही तिथे थांबू नका. तुमची शांतता सर्वात महत्वाची आहे. 9. यश मिळवा, त्यांना गप्प बसवा. तुमचे यश हे तुमचे सर्वात मोठे उत्तर आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांना तुमची प्रगती दाखवा. मेहनत करा, ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा टीका करणारे शांत होतात. तुमचे परिणाम तुमच्यासाठी बोलू द्या. नंबर 10. मित्र आणि सपोर्ट सिस्टीम तयार करा. चांगले मित्र तुमची मानसिक ताकद वाढवतात. टॉक्सिक लोकांपासून दूर राहा. तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या लोकांसोबत राहा. जे तुम्हाला समजतात त्यांच्याशी बोला. तुमची कंपनी तुमचे भविष्य ठरवते. नंबर 11. त्यांच्यासारखे वागू नका. कोणी वाईट वागले म्हणून तुम्हीही वाईट होऊ नका. तुमचा दर्जा आणि संस्कार जपा. इतरांच्या चुकीमुळे स्वतःला बदलू नका. चांगले राहणे ही तुमची ताकद आहे. तुमची ओळख तुमच्या वागणुकीतून दिसते. नंबर 12. तुमची किंमत ओळखा. जे तुम्हाला कमी लेखतात ते तुमच्या योग्यतेचे नाहीत. स्वतःला नेहमी आदराने वागवा. तुमची किंमत इतरांच्या मतावर अवलंबून नसते. तुम्ही खास आहात हे लक्षात ठेवा. जो तुम्हाला महत्त्व देत नाही त्याला गमवू द्या. नंबर 13. मानसिकदृष्ट्या मजबूत बना. मेडिटेशन आणि पॉझिटिव्ह थिंकिंग वापरा. नकारात्मक विचारांना मनावर हावी होऊ देऊ नका. तुमचे मन शांत ठेवा. निर्णय चांगले होतील. दररोज स्वतःशी सकारात्मक बोला. मानसिक ताकद तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत टिकवते. नंबर 14. आवश्यक असेल तर दूर व्हा. कधी कधी दूर जाणे हेच सर्वोत्तम उत्तर असते. जे तुम्हाला सतत दुखावतात त्यांच्यापासून दूर राहा. तुमची मानसिक शांतता सर्वात महत्वाची आहे. दूर जाणे म्हणजे पळ काढणे नाही, तो शहाणपणा आहे. जिथे आदर नाही तिथे राहू नका. नंबर 15. क्षमा करा आणि पुढे जा. क्षमा म्हणजे कमकुवतपणा नाही, ही तुमची ताकद आहे. राग धरून बसल्याने तुम्हालाच त्रास होतो. क्षमेमुळे मन हलके होते आणि शांतता मिळते. जे झाले ते सोडून द्या आणि पुढे जा. तुमचे भविष्य भूतकाळापेक्षा महत्वाचे आहे. तर मित्रांनो, आज आपण ज्या 15 पद्धती पाहिल्या त्या फक्त ऐकण्यासाठी नाहीत, त्या तुमच्या आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, जे लोक तुम्हाला त्रास देतात, जे तुम्हाला कमी लेखतात, जे तुमचा अपमान करतात, त्यांना खरा धडा हा रागाने, भांडणाने किंवा बदला घेऊन शिकवायचा नसतो. खरा धडा तुम्ही तुमची शांतता टिकवून, तुमची किंमत ओळखून, स्वतःवर काम करून आणि यशस्वी होऊन शिकवता. कदाचित आज तुम्हाला दुखावलं गेलं असेल, कदाचित तुम्ही एकटे वाटत असाल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की तुमची बाजू कोणीच समजत नाही, पण विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमच्यात प्रचंड ताकद आहे, तुमच्यात क्षमता आहे आणि तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. हा व्हिडिओ फक्त एक प्रेरणा नाही, हा तुमच्या नवीन सुरुवातीचा पाया आहे. आजपासून ठरवा की तुम्ही कोणालाही तुमची मानसिक शांतता हिरावू देणार नाही. आजपासून ठरवा की तुम्ही स्वतःला आधीपेक्षा जास्त मजबूत, जास्त आत्मविश्वासू आणि जास्त सकारात्मक बनवणार आहात. जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कुठे ना कुठे तुमचं प्रतिबिंब दिसलं असेल, जर एखादा मुद्दा तुमच्या मनाला भिडला असेल, तर हा व्हिडिओ इथेच सोडू नका. तो तुमच्या आयुष्यात लागू करा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कृपया लाईक करा. अशाच मोटिवेशनल आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओसाठी माझ्या काजल्स मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंट मध्ये जरूर सांगा या 15 पद्धतींपैकी कोणती पद्धत तुम्हाला सर्वात जास्त भावली आणि हा व्हिडिओ कोणत्या व्यक्तीसाठी होता. आणि हो, कधीही स्वतःला कमी समजू नका. तुम्ही खूप खास आहात, तुम्ही महत्वाचे आहात आणि तुमचं आयुष्य सुंदर बनवण्याची ताकद तुमच्याच हातात आहे. मी काजल तडकोड. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.